तर नमस्कार सर्वांना, मी अभिमान बोटे स्वागत करतो तुमचं इंडियन फार्मर किंग या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर बऱ्याच एक 4-5 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आपल्या शेवग्याच्या प्लॉटचं बियाणं उपलब्ध झालेलं आहे। तर ज्या शेतकरी मित्रांना आपले शेवग्याच्या प्लॉटचं बियाणं पाहिजे असेल तर त्यांनी डायरेक्ट प्लॉटवर येऊन किंवा पोस्टाने देखील ऑर्डर करू शकता। डायरेक्ट जरी प्लॉटवर आलात तरी तुम्हाला बियाणं मिळेल। हा जो आपला प्लॉट आहे, हे जे बियाणं आहे हे ओडीसी 3 जातीच्या शेवग्याचं बियाणं आहे। तर ज्या शेतकऱ्यांना बियाणं पाहिजे आहे त्यांनी व्हॉट्सअपवर आपला संपूर्ण पत्ता पाठवावा। शक्य झालं तर तुम्ही प्लॉटला व्हिजिट करून प्लॉट पाहून नंतर देखील बियाण्याची ऑर्डर देऊ शकता। जसं शक्य असेल तसं तुमच्या पद्धतीने एकतर पोस्टाने मागवा किंवा तुम्ही प्लॉटवर येऊन बियाणं घेतलं तरी चालेल। तर आजचा जो व्हिडिओ करण्याचा विषय असा आहे की खरंच आपल्या म्हणजे लागवड जो आपण करतो शेवग्याची ती 100% बियाण्यावर अवलंबून आहे का? म्हणजे एकतर तुम्ही शक्यतो समजा एखाद्या शेतकऱ्याचं बियाणं घेतलं तर त्याच शेतकऱ्यासारखा प्लॉट तुमचा येईल किंवा त्यापेक्षा चांगला येईल किंवा त्यापेक्षा हलका येईल, हे कशावर डिपेंड असतं। तर आमच्या मते बघा, जवळपास 40 ते 50% तुमचं जे शेवग्याचा प्लॉट कसा येईल हे डिपेंड असतं बियाण्यावर। 100% तुमचं बियाण्यावर डिपेंड राहत नाही की तुमचा प्लॉट कसा येईल। कारण की बघा, तुमचं खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, नंतर तुमचं फवारणी व्यवस्थापन, तुमच्या परिसरातलं हवामान, ह्या गोष्टी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या की तुमचे प्लॉट कसं येईल हे करतात, मॅनेज करतात। कारण बघू शकता की 100% आता आपला जो प्लॉट आहे ह्याच प्लॉट सारखं समजा ह्या प्लॉटचं तुम्ही बियाणं घेतलं आणि लागवड केली तर 100% तुमचा प्लॉट आपल्या प्लॉट सारखा येईल ह्याची खात्री देता येत नाही। कारण की तुमच्या परिसरातलं वातावरण, तुमचं खत नियोजन, नंतर तुमचं पाणी व्यवस्थापन आणि एक विशेष गोष्ट म्हणजे शेवग्याची शेती आहे ती बऱ्यापैकी पावसावर अवलंबून आहे। आणि पाऊस काळ वाढत गेला तर सेटिंगला उशीर होतो आणि पाऊस जर शक्यतो वेळेवर थांबला तर तुमचं सेटिंग जे आहे ती नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये सुरू होते। त्यामुळे शेवग्याची सेटिंग ही जी गोष्ट आहे ती 100% म्हणजे पावसावर डिपेंड आहे। कारण की पाऊस जर पुढे चालू राहिला, डिसेंबर पर्यंत जर चालू राहिला तर सेटिंग व्हायला उशीर होतो। त्यामुळे आपल्या प्लॉटचं जे बियाणं आहे तुम्हाला आपल्या प्लॉट मधून 100% बियाणं भेटेल ह्याची आपण खात्री देतो। परंतु तुमचा जो प्लॉट आहे तो 100% आपल्या प्लॉट सारखा येईल याची आपण गॅरंटी देत नाही। आपल्या प्लॉटहून अधिक सुंदर येऊ शकतो किंवा आपल्या प्लॉट सारखा येऊ शकतो। म्हणजे का आपण खात्री का देत नाही? कारण की बघा, ती तुमच्या परिसरातलं वातावरण असेल, तुमचं व्यवस्थापन असेल, ह्यावर डिपेंड करतं की तुमचा प्लॉट कसा राहील, तुमचा जमिनीचा प्रकार असेल, ह्या बऱ्याच गोष्टी आहेत जे की तुमचा प्लॉट कसा राहील हे ठरवतात। त्यामुळे तुम्ही एका शेतकऱ्यावर अवलंबून न राहता शेवगा शेतीचा जो अभ्यास करायला पाहिजे। कारण की शक्यतो ऑनलाईन बघून किंवा ऑनलाईन बियाणं ऑर्डर करून शेती होत नाही सध्याच्या काळामध्ये। कारण की पूर्वीसारखं कसं पेरलं की येतंय किंवा लावलं की येतंय अशी सिच्युएशन राहिलेली नाही सध्या। कारण की बरेच कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, नंतर जमिनीची सुपीकता कमी झालेली आहे। अशा बरीच गोष्टी आहेत जे की तुमच्या प्लॉटच्या म्हणजे प्लॉट कसा येईल हे ठरवतात। त्यामुळे शक्यतो शेवगा शेती करण्या अगोदर तुम्ही एक 4-5 प्लॉटला भेटी द्या, त्यांचं व्यवस्थापन जाणून घ्या, त्यातील खर्च, ह्या सर्व गोष्टी, सेटिंगचा पिरियड किंवा कोणत्या स्टेजला काय काळजी घेतली पाहिजे शेवगा शेती करताना, या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत। शेवगा लागवड करण्यापूर्वी तुम्ही 100% शेवगाचा अभ्यास करा, नंतरच लागवड करण्याचा निर्णय घ्या। कारण की शेवगा शेती करणं म्हणजे एकतर तुम्ही शेवगाचं समजा झाड लावलं तरी ते तुम्हाला काही न केलं तरी फुलं आणि फळं देतं। त्याच्यामुळे एक म्हणजे इतकं काय जास्त असं लक्ष द्यायची शेवगा शेतीकडे गरज नाही। तुम्ही साधारण, आणखी शेवगा हे पीक कसं आहे की लॉंग टर्म पीक आहे, त्याच्यामुळे बाकीच्या पिकांसारखं तुम्ही इतकं कॉन्सन्ट्रेट करणं शेवग्याला इतकं गरजेचं नसतं। त्यामुळे सरळ तुम्ही जरी शेवगा लावून दिला आणि त्या काही स्टेजेस असतात शेवग्याच्या, त्या छाटणी करणं किंवा शेंडा खुडणं हे जर टाइमवर केलं तर तुम्हाला 100% शेवगा हे पीक नक्कीच चांगलं उत्पन्न देतं। त्यामुळे आता बघू शकता की आपल्या प्लॉटचं बियाणं आता रेडी झालेलं आहे। त्यामुळे ज्यांना बियाणं पाहिजे आहे त्यांनी संपर्क साधा आणि बियाणे प्लॉटवर येऊन घेऊन जावा किंवा पोस्टाने देखील ऑर्डर करू शकता। आणि आपण 100% खात्री देतो की तुम्ही जो हा ऑनलाईन प्लॉट बघितला आहे आपल्या शेवग्याचा त्याच प्लॉट मधील बियाणं असेल, परंतु तुमचा प्लॉट कसा असेल हे तिथल्या तुमच्या परिस्थितीवर अवलंबून आहे।
वेगवेगळ्या गोष्टी त्यावर हे करतात, मॅटर करतात. त्याच्यामुळे प्लॉट आपल्यापेक्षा तुमचा प्लॉट भारी देखील येऊ शकतो किंवा आपल्यासारखा येऊ शकतो. ही सर्व डिपेंड आहे तुमच्या व्यवस्थापनावर आणि नैसर्गिक परिस्थितीवर, पाऊस काळावर. त्यामुळे बियाणं तुम्ही कुठून पण घ्या, आपल्याकडून घ्या किंवा दुसऱ्याकडून घ्या, म्हणून लागवडी आधी त्याचा पूर्णपणे अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आणि नंतर तुम्ही लागवडीचा निर्णय घ्या. आणि लागवडीच्या अंतराच्या बाबतीत तुम्हाला ह्या आधी बऱ्याचदा सांगितलेलं आहे की कमीत कमी 12 फूट 12 बाय 7च्या वरीच तुम्ही लागवड करा. कारण की कमी अंतराची लागवड केली तर काय होतं, एक तर तुमची झाड संख्या जास्त जरी बसली तर झाडं जास्त उच जातात. आणि लागवड करताना तुम्ही एकच बियाणं म्हणजे 2 जरी बियाणे लावले तर नंतर एक बियाणं काढून टाकायचे किंवा डायरेक्ट तुम्ही रोपाने देखील लागवड करू शकता. बियाणे लागवड केली किंवा रोपाने जरी केली तरी त्या ठिकाणी एकच झाड ठेवा, जेणेकरून की तुम्हाला झाडाला एक स्पेस भेटतो वाढण्यासाठी. आणि झाड उच न जाता आपल्या हाताला शेंगा तोडायला म्हणजे हाताला हात पुरल तेवढेच झाड उच असतं, जास्त उच झाड जात नाहीत. जर तुम्ही जास्त दाटण केले तर झाड एक 15-20 फुटापर्यंत देखील झाड जातात. त्याच्यामुळे लागवडीचं अंतर व्यवस्थित ठेवणं फार महत्वाचं आहे. तर आपला पत्ता सांगतो परत एकदा तुम्हाला. आपला पत्ता आहे मुक्काम पोस्ट पाटसांगवी, तालुका भूम, जिल्हा धाराशिव. या ठिकाणी आपला हा शेवग्याचा प्लॉट आहे. तर तुम्ही नक्कीच कधी पण येऊन आपल्या प्लॉटला व्हिजिट करू शकता. आणि जर तुम्हाला आपल्यावर विश्वास असला तरच तुम्ही आपल्याकडून बियाणं घ्या. बियाणं जरी नाही घेतलं तरी तुमचे जे शेवगा शेती संबंधित काही प्रश्न असतील त्या संबंधित तुम्हाला माहिती देण्याचा किंवा सहकार्य करण्याचा आपला सदैव प्रयत्न राहील. त्याच्यामुळे समजा आपल्याकडूनच बियाणं घ्यावा अशी काही तुम्हाला म्हणजे बळजबरी नाही. तुम्ही कोणाकडून बी बियाणं घ्या, कारण की आपण एक 10-12 वर्ष पूर्वीपासून या शेवगा शेतीमध्ये आहोत. तुम्हाला जर काही मदतीची आवश्यकता असेल किंवा काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच संपर्क साधा. तुम्हाला निश्चित योग्य आणि बरोबरच माहिती दिली जाईल. त्यामुळे आपल्याकडूनच बियाणं घ्यावा असा काही तुम्हाला आग्रह नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यालाच मदत केली पाहिजे. कारण की आजकाल बघतोय की आपण शेतकऱ्यांची खेचतात. त्यामुळे सध्याच्या काळामध्ये विश्वास ठेवणं फार अवघड गोष्ट झालेली आहे. त्यामुळे आपण तुम्हाला 100% खात्री देतो की जेही तुम्हाला माहिती देणार ती योग्यच माहिती देणार. त्याच्यामुळे शेवगा शेतकरी आणि शेवगा शेती ही 100% फायद्याची शेती आहे ही तुम्हाला सांगतो. कारण की बघू शकता हा आपला 4 एकराचा प्लॉट आहे. आतापर्यंत ह्या प्लॉट मधून एक 45 टन माल आपण काढलेला आहे. 16 बाय 8 वरची लागवड आहे ही. आणि एक 1350 आसपासचे झाड आहेत. तर प्रति झाड आतापर्यंत आपल्याला एक 33 किलो माल मिळालेला आहे. आणि सरासरी जर रेट पकडला तर 25-30 आसपास राहील. तर अंदाज लावू शकता तुम्ही की आपण 4 एकराच्या क्षेत्रामधून किती उत्पन्न काढलं. आणि की ह्याहूनही जास्त तुम्ही उत्पन्न काढू शकता. आणि शेवगा शेतीमध्ये तेवढी पोटेन्शियल आहे. त्याच्यामुळे शेवगा शेती करणं 100% तुम्हाला फायद्याचीच राहील. वेळेस बऱ्याच शेतकऱ्यांचे म्हणण्यातून असं येतं की शेवगा शेतीचा दर शेवग्याचा रेट 600 रुपये गेला, 400 रुपयेवर गेला. परंतु की आता बऱ्याच बातम्या अशा येतात की शेवग्यातून शेतकऱ्याने कमवले लाख रुपये किंवा कोटीमध्ये रुपये कमवले, पण कोटीपेक्षा जास्त उत्पन्न शेवग्यातून भेटलं. तर अशा काही बातम्या येत असतात. तर शेवगा लागवड करताना तुम्ही एकतर 20 रुपयाचा रेट सरासरी रेट धरून चला. कारण की तुम्हाला रेट 40, 50, 100 रुपये देखील रेट भेटू शकतो किंवा भेटतोच. त्यामुळे जास्त अपेक्षा न करता सरासरी बघा 20 रुपयाचा जरी रेट गावला तरी आपल्याला 1 एकरामधून कमीत कमी 10 टन माल निघालाच पाहिजे. कारण की 10 टन जरी माल निघाला तर तुम्ही बघू शकता की एक 2 लाखापर्यंत उत्पन्न सरळ आपण शेवग्यातून घेऊ शकतो. तुम्ही एक 4-5 लाखाची अपेक्षा न करता तुम्ही सरासरी 2 लाखाची जरी म्हणजे अपेक्षा ठेवल्यानंतर तुम्हाला जास्त देखील उत्पन्न भेटू शकतं. त्यामुळे शेवगा शेती करताना जास्त अपेक्षा न ठेवता आपल्याला कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न कसं भेटल यावर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही शेती करताना एका जागेवर न थांबता असे तुम्ही शेवगा शेती करताय तर शेवगा शेतकऱ्यांना भेटी दिल्या पाहिजेत. त्यांचं मार्गदर्शन किंवा त्यांचं प्लॉट बघून आपल्या काय चुका आहेत किंवा आपण त्यात काय दुरुस्ती करायला पाहिजे, छाटणी केव्हा करायची किंवा शेंडा कधी खोडायचा, नंतर बऱ्याच शेवग्यामध्ये जे प्रॅक्टिसेस आहेत त्या कधी केल्या पाहिजेत किंवा फवारणी व्यवस्थापन कसं असतं, या प्रत्येक गोष्टीचा स्टडी केला पाहिजे. आणि नंतरच बघा की शेवगा एकतर कमी खर्चाचं पीक आहे. त्यामुळे जास्त काय लोड घ्यायची गरज नाही. आणि शेवगा शेती करताना तुम्ही साधारणतः कमी रेट
20 रुपये जरी धरला तरी तुम्हाला शेवगा परवडतो. तर आपण शेवगा बियाणं काढण्यासाठी कशा प्रकारच्या शेंगा वापरतो आणि बियाणं कसं तयार होतं तर तुम्हाला आता दाखवतो. तर चला बघूया. तुम्ही बघितलं असेल की अशा पद्धतीने एक चांगल्या क्वालिटीचं बियाणं तुम्हाला देण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेस तुम्ही बियाण्यापासून लागवड करता त्यावेळेस तुम्हाला 100% प्युरिटी येतच नाही. एक 5-10% व्हेरिएशन त्यात येऊ शकतं. तर बघू शकता की तुम्ही एका शेंगातलं जरी बियाणं घेतलं तरी तुम्हाला प्रत्येक जे बिया आहे यापासून जे झाड तयार होतील त्याचं गुणधर्म थोडंफार वेगळं असू शकतात. 100% मदर प्लांटचे गुणधर्म यामध्ये उतरत नाहीत. ज्यावेळेस तुम्ही ग्राफ्टिंग किंवा डायरेक्ट काडी लावून तुम्ही ज्यावेळेस लागवड करताल त्याच वेळेस तुम्हाला 100% जे मदर प्लांटचे गुणधर्म आहेत त्याच वेळेस झाडा नेक्स्ट म्हणजे बियाणं काडीच्या थ्रू त्या झाडामध्ये उतरतात. आणि बियाण्याची लागवड केली तर एक 5 ते 10% व्हेरिएशन येऊ शकतं. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की बियाण्याच्या लागवडीमध्ये थोडंफार काही झाडाच्या शेंगा आकुड असू शकतात, काही झाडाच्या लांब असू शकतात, काही झाडाला जास्त सेटिंग असू शकते किंवा काही झाडाला कमी देखील सेटिंग असू शकते किंवा सेटिंग माग पुढे देखील होऊ शकते. हा जो पॉइंट आहे हा लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने ज्या शेतकरी मित्रांना बियाणं हवं आहे त्यांनी नक्कीच संपर्क साधा. आपला संपर्क क्रमांक आहे 7038 062 467 आणि दुसरा 94 20 73 55 44. तुम्ही कधीही संपर्क साधून शेवगा शेती संबंधी तुम्हाला जी माहिती आहे आवश्यक आहे ती घेऊ शकता. धन्यवाद.